आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर। तुम्हाला माहीत आहे का, राज्य शासनाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन केला आहे आणि या आयोगासाठी करोडो रुपयांची तरतूद केली आहे। आयोग म्हटले की अध्यक्ष आलेच। नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या पदाला राज्यमंत्री पदाचाही दर्जा देण्यात आला आहे। हे अध्यक्ष महोदय रविवारी दिवसभर जालन्यामध्ये होते। विविध ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या। गो संरक्षणासाठी विविध पावले उचलायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्यापैकीच एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कत्तल करण्यासाठी गायींना घेऊन जाणारे वाहन यापुढे दंड भरून सुटणार नाही, तर ते कायमचे सीलबंद होणार आहे। तसेच ज्या गायींना गोपालक किंवा शेतकरी किंवा त्या गायींचे मालक नाविलाजास्तव विकतो, त्या गायींना गोसेवा आयोग विकत घेणार आहे आणि या गायींची किंमत 24 तासाच्या आत त्या गायींच्या मालकांना मिळणार आहे। सोबतच G9 म्हणजेच गोवंश वाचवण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी 9 पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे। त्या कोणत्या, त्याविषयी EDTV न्यूजने महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची घेतलेली ही विशेष मुलाखत। तुमची नियुक्ती झाल्यापासून कुठं दौरे केले, तुम्हाला काय आढळलं दौऱ्यांमध्ये? महाराष्ट्र गोसेवा आयोगाची नियुक्ती मला 7 महिने झाली आणि मी 22 जिल्ह्यांचे दौरे केले मी 7 महिन्यामध्ये। आणि मला असं आढळलं की देशी गायींना त्यांचं संगोपन करणं, संवर्धन करणं आणि संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं मला वाटतं, कारण की खूप हालत खराब आहे आणि त्याच्यासाठीच गव्हर्मेंटने खरं आयोगाची स्थापना केलेली आहे। आणि मला असं वाटतं की मी कॉन्फिडंट आहे, मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे या गोष्टीला सपोर्ट आहे, सहकार्य आहे, मंत्री महोदयांचंही सहकार्य आहे आणि त्यांचाही तोच अजेंडा आहे की देशी गोवंशाला आपण कसं संगोपन चांगलं करू शकतो, संरक्षण करू शकतो आणि संवर्धन करू शकतो। आणि देशी जे काही ब्रीड आहे त्या खूप कमी आहे। 1,39,00,000 या देशी गोवंशमध्ये प्युअर देशी ब्रीड आपलं महाराष्ट्राचं फक्त 13 लाख आहे। तर ही थोडीशी अलार्मिंग सिच्युएशन आहे। बाकी गावठी गाय ज्याला म्हणतो, जे क्रॉस ब्रीडिंगने ते 40 लाख आहे, बाकी होस्टन जर्सी आहे। पण खरं फोकस हा आयोगाचा देशी गोवंशावरच आहे। ते प्रकल्प राबवणार आहेत का गोवंशासाठी वाढवण्यासाठी, कसे राबवणार आहात? प्रकल्प गोमय मूल्यवर्धन आमची एक योजना आहे। म्हणजे मी 9Gचा उल्लेख आत्ता केला, G9चा। G9मध्ये गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारित शेती आणि गो साक्षरता, गो अवेअरनेस, अशी 9 G9 आपण केलेलं आहे। या G9वर काम करता करता आपण जो प्रश्न विचारला तो गोमय मूल्यवर्धनमध्ये येतो आणि त्याच्यात खूप मोठं काम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, ऑलरेडी सुरू झालेलं आहे। गोमय मूल्यवर्धन म्हणजे गोमूत्र आणि गोबर यांच्यापासून येणाऱ्या काळात खूप मोठी क्रांती आपल्याला झालेली दिसेल, महाराष्ट्रातच नाही देशातच दिसेल। आणि मला खात्री आहे एकही शेतकरी असेल हा देशी गाय विकणारच नाही, कारण ते सोनं आहे। आणि काय झालं आहे, फोकस फक्त चुकला आहे, फोकस दूध हा झालेला आहे। फोकस बदलून आता आपल्याला गोबर आणि गोमूत्र करावं लागेल। सर, थोडा प्रश्न अवघड आहे। आपण एकडे गायीला अध्यात्माकडून पाहतो, श्रद्धेचे स्थान म्हणून पाहतो। शहरात परिस्थिती अशी आहे की दूध काढल्यानंतर गायींना रस्त्यावर सोडून दिलं जातं आणि या गायींमुळे असतील किंवा इतर जनावरांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। तर त्यासाठी काही नियोजन किंवा प्रयोजन काही करतायत का? सगळ्यात पहिल्यांदी हा अवेअरनेसचा भाग आहे। जे त्यांना सोडून देतात त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे, त्यांना समजवतो आहे, नंबर 1। नंबर 2, कॉर्पोरेशनला कंप्लीट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, रस्त्यावर गायी आढळता कामा नये। त्या जर गायी आढळल्या तर त्याला तुम्ही कोंडवाड्यात घेऊन जा, त्याची ओळख त्याला पटवून द्यावं लागेल की माझी गाय। आणि हां, माझा आज सगळ्यात मोठा मुद्दाच राहिला सांगायचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या गायींना टॅगिंग होतं आहे। त्या टॅगिंगमुळं ते म्हणजे आधार कार्ड हा माझा सगळ्यात आज महत्त्वाचा मुद्दा राहिला, मी तुमच्यासमोर मांडतो आहे।
मी तुम्हाला सांगतो, जर टॅगिंग झालं ना तर त्या कसाईवाल्याला सुद्धा कापता येणार नाही आणि यांना सोडताही येणार नाही. आत्ता काहीच नाही आहे, कारण ही गाय नेमकी कोणाची हेच नाही आहे. संपूर्ण टॅगिंग होतं आहे आणि आनंद वाटतो आहे 60% वर ऑलरेडी झालेलं आहे. महानगरपालिकेत 2 कोंडवाडे होते. मागच्या 10 वर्षांपासून तिथं 2 मजल्या बिल्डिंग बांधल्यात. या संदर्भात काही आता तुम्ही कायदे वगैरे काही करणार आहात का गोवंशासाठी? नाही, असं आहे ना, कायदा तर आहे बघा. कायदा कोंडवाड्यात तुम्हाला बिल्डिंग करता येत नाही. तुम्ही कोंडवाड्याचं काय घेऊन बसले? गोचर भूमी, गायरान जमीन याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत. त्याच्याशी पण मी सरकारशी बोलतो आहे. हे बघा, आम्ही खूप सकारात्मक आहोत. ज्याच्यावर अतिक्रमण झालेले ते केसेस चालू राहतील. पण जिथं आत्ता खाली आहे, जागा आहे, त्या जागेचा उपयोग आता त्याच पर्पजसाठी करण्याचा प्रयत्न आहे. गोवंश रक्षक जीवावर उदार होऊन कसाईला जाणाऱ्या किंवा खाटीक खाण्यात जाणाऱ्या गायी पकडून देतात. पण येणं केनं प्रकारे पोलीस प्रशासन त्याला सोडून देतं किंवा गो संरक्षणाला त्याला संरक्षण मिळत नाही, त्याला पाठबळ मिळत नाही. यासाठी काही तुम्ही करताय? यासाठी मी तुम्हाला आत्ता सांगितलं की माझा विचार तर असा आहे की गाय हिंदूची, वाचवणारा हिंदू आहे, मग कसंही कशाला येतो. तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांनाच आता अपील करतो आहे की बाबा रे, तुला गाय सांभाळता येत नसेल, तुम्ही मला द्या, मी ॲश्युरिटी देतो आहे 24 तासाच्या आत. आता डिजिटल पेमेंट केलेलं आहे मोदीजींनी. 24 तासाच्या आत त्याच्या खात्यात ते पैसे जातील. ती गाय घ्यायची, शांतपणे आपल्या चांगल्या गोशाळेत सोडायची. नंबर 1. नंबर 2, जर अशा काही केसेस आल्या, आता आम्ही आयोगामार्फत त्याच्यावर ॲक्शन घेतो आहे. पोलिसांना सांगतो आहे, पोलिसांना कॉलिंग चालू आहे आमचं, पोलिसांना पत्रव्यवहार करतो आहे की ह्याच्यात तुम्ही कारवाई करा, आम्हाला रिपोर्ट द्या. आणि ते पण इच्छुक आहेत, त्यांना पण जेन्युइन असेल तर आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. गोरक्षकांचेही बरेच प्रश्न आहेत, त्याच्यात एक एक करून आपण ते सॉल्व करतो आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी वेगळं पाऊल उचललं आहे. RTOला मी ॲक्टिव्ह केलं आहे आता, कारण की तो RTOचाही नियम भंग होतो. त्या गाईचा ट्रान्सपोर्ट करण्याचा अलाउड नाही. आणि RTO कमिशनर माझे मेंबर आहेत, आयोगाचे 14 शासकीय मेंबर आहेत. त्या शासकीय मेंबर, त्याच्यातले 4 कमिशनर माझे मेंबर आहेत. तर त्यांना पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्यायची. आत्ता फक्त फाईन लावून ती गाडी कोर्टातून परत सोडली जाते. ती आता गाडी सुटणार नाही, त्याला डायरेक्ट परमनंट त्याला सील ठोकणार आहे. आत्तापर्यंत ज्या तुम्ही पद घेतल्यापासून ज्या गोशाळा पाहिल्यात, त्या गोशाळा जास्त आहेत का डेअरी फार्म जास्त आहेत? नाही, डेअरी फार्म हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि प्रत्येक डेअरीचं वेगवेगळं फार्म आहे. शेतकरीच शेवटी सांभाळतात, तिथून कलेक्शन होतं दुधाचं. आणि मला त्याची काळजी नाही, कारण तो व्यवसाय आहे, तिथं व्यवसाय चालतो, पैसे मिळतात. पण माझा विषय देशी गोवंशाचा आहे. मी देशी गोवंशावर निश्चित सांगेल की आता ह्याच्यापुढं महाराष्ट्रामध्ये एकही गाय कसायला जाणार नाही, याची आम्ही पुरेपूर व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहे. काही काळात हे पण आपण सक्सेसफुल होऊ. गोशाळेला जे अनुदान मिळतं शासनाकडून, त्याच्यात खूप काही किचकट अडचणी आहेत. जागेची अडचण आहे, ऑडिट मागितलं जातं, संस्थेचं ऑडिट मागितलं जातं. तर त्या संदर्भात काही अटी शिथिल करणार आहेत का आपण? असं आहे की आत्ता आयोग स्थापन होऊन 7 महिने झाले आणि जुलैमध्ये आयोग झाला आणि ऑगस्टमध्ये त्या स्कीमची डिझाईन झाली होती. त्यामुळं आयोगाला त्याच्यात इन्वॉल्व्ह होता नाही आलं. पण जे काही शासनाचे नियम असतात, अटी असतात, त्याला प्राधान्य देऊन त्यांना करावंच लागतं. पण तुम्ही म्हटले तशा काही अटी पुढच्या वर्षी आपण शिथिल करणार आहोत. जशा की 5 वर्ष जुनीच गोशाळा पाहिजे. आता एखादी 3 वर्षपूर्वीच झाली असेल आणि खूप चांगलं काम करत असेल तर त्याला का नाही मदत करावी. आणि हे नक्की आहे की ती ट्रस्ट पाहिजे. नो प्रॉफिट नो लॉस वालीच आपल्याला गोशाळा पाहिजे. पर्सनल गोशाळेला आपण मदत करणार नाही आणि करून देणार पण नाही, कारण की ती ट्रस्ट असेल तरच त्याची नियमावली सगळी प्रॉपरली होते. ट्रस्ट पण 2 प्रकारे रजिस्टर करता येते. एक चॅरिटी कमिशनर करता येते, एक सेक्शन 8मध्ये पण तुम्ही करू शकता. त्यामुळं सेक्शन 8मध्ये इझिली 2, 4, 8, 10 दिवसातच तुमची होईल. आणि आता आयोगाकडं पण तुम्हाला रजिस्टर करायचे. त्याच्यामुळं हळूहळू हे सगळे विषय निश्चित साहेब सॉल्व होतील. धन्यवाद सर. थैंक यू. देखिए कितनी गौशालाएं जो चल रही है, वो दूध नहीं देती है गाय, वही उसको ही गौशाला बोलते हैं. पहले एक बार क्लियर कर दो आपको कि बहुत से लोगों को डेयरी और गौशाला, फार्म और गौशाला का अंतर नहीं पता है. फार्म डेयरी वो चीज़ है जो गाय दूध देती है, जिसको प्रोफेशनली चलाना है, उनको एक बिजनेस करके उसको रन करना है. और दूसरा होता है गौशाला.
वो गौशाला में गाय कहाँ से आती है? तो कसाई के पास जाने वाली गाय आती है। फिर शेतकरी फार्मर जो जब उसको खुद को खाने को कुछ नहीं है तभी वो गाय बेचता है, वो गाय आती है। ऐसी गायें हैं जो सड़क पे है, बेवारस है, ऐसी गायें आती हैं। और ये सब गायों को संभालने का दायित्व ये गौशाला करता है। और मैं बहुत लोगों को बोलता हूँ, मुझे लोग बोलते हैं कि हम गाय को संभालते हैं, 400 गाय है, 500 गाय है, 700 गाय। भैया आप गाय को नहीं संभालते, गाय आपको संभालती है। पूरे भारत में जितने आयोग बने, 2 चीज़ें मेरे आयोग में अलग है जो मैंने वो ड्राफ्ट करते वक्त लिखी है। एक स्पष्ट रूप से लिखा है कि देशी गाय के लिए ये आयोग बना, देशी गोवंश के लिए, क्योंकि बाहर बहुत तकलीफ हो रही है अभी गोवंश लिखने के कारण। न चाहते हुए भी दूसरे गोवंश को भी हमको संभालना पड़ता है जो क्रॉस ब्रीडिंग के है। मैं नाम लेता हूँ होस्टन और जर्सी, जिनका कोई फ़ायदा इंसान को नहीं है, सिर्फ एक कमर्शियल एंगल है, उसमें ना हेल्दी कुछ है ना मेडिसिनल कुछ है। तो ये एक मैंने कर किया। और दूसरा मैंने किया कि ये आयोग, ऐसा एक आयोग है शासन का कि जो CSR ले सकता है, CSR मैं ले सकता हूँ इसमें आयोग में, ये मैंने करवा लिया। क्योंकि काफ़ी ऐसी चीज़ें होती हैं जो गवर्नमेंट के इसमें बैठती नहीं। मैं अभी आपको आगे बताऊंगा। महाराष्ट्र में 1,39,00,000 मैंने वो भी करा लिया आंकड़ा। 1,39,00,000 गोवंश है, जिसमें सिर्फ महाराष्ट्र की जो ब्रीड है 6 ब्रीड, वो 13 लाख बचे हैं। बहुत अलार्मिंग सिचुएशन है भाई, बहुत अलार्मिंग सिचुएशन है। क्योंकि ये कभी किसी ने निकाला नहीं, किसी ने इस पर ध्यान दिया नहीं। क्योंकि आप देखते होंगे जो गाय कटने जाती है, कसाई को जाती है, वो देशी गाय ही जाती है। तो इस पर मैं अभी काम कर रहा हूँ, वो संवर्धन में आता है। ये 6 ब्रीड को हम कैसे बढ़ा सकते हैं, और इसमें शासन आयोग छोड़ के महाराष्ट्र शासन, देवेंद्र जी और मेरे मिनिस्टर है राधाकृष्ण विखे पाटिल जी, ये बहुत हेल्प कर रहे हैं। तो अभी एक ब्रीड, जैसे आपका गौड़व होगा, विदर्भ के तरफ आता है, खिल्लार होगा, ये सबका अलग अलग फार्म बना रहे हैं कि क्या मॉडल होना चाहिए, कैसे उसका संवर्धन होना चाहिए, ब्रीडिंग कैसे होना चाहिए। और इस पर काम करते करते एक बहुत बड़ा डिसीजन महाराष्ट्र गवर्नमेंट ने लिया है जो लोगों को पता नहीं था। बहुत बड़ा फ्रॉड था उसमें, बहुत बड़ा गफला था। वो ये था कि आजकल क्रॉस ब्रीडिंग ये फिजिकल नहीं हो रहे। हम लोग सीमेन लाके उसमें इंसर्ट करते हैं और उस सीमेन का कोई कंट्रोल नहीं था। आपको बता दूँ, फार्मर्स को जब मैं मिलता हूँ तो बोले हमने गिर समझ के लाया, उसको दिया, अभी वो 9 महीने के बाद समझेगा, फिर वो बछड़ा होगा, तब तक तो ख़त्म। तो इसमें बहुत बड़ा फ्रॉड था, कोई कायदा नहीं था। तो उसमें हमने बोवाइन ब्रीडिंग एक्ट ये लाया है महाराष्ट्र में। अभी कोई भी सीमेन अगर वो बेचता है तो उसको प्रॉपरली बेचना पड़ेगा, सर्टिफिकेट के साथ देना पड़ेगा, और अगर उसने गलत दिया तो 2 साल की कैद है, उसको अरेस्ट करेंगे हम, उसको 2 साल उसको जेल में जाना पड़ेगा। वो कायदा भी आ गया, उसका GR भी पास हो गया। तो ये और कोई एक्सीडेंट होता है, कुछ होता है, तो ये गायों का संरक्षण करना ये बहुत ज़रूरी काम है। और साथ साथ में ये भी है कि जो शेतकरी गाय बेचना चाहता है, मजबूरी में बेचना चाहता है, मैं आपको बोलता हूँ मैंने बहुत फैंटास्टिक प्रोजेक्ट लॉन्च किया हुआ है। वो ये है, गाय हिंदू की है, बचाने वाला हिंदू है, फिर कसाई क्यों आता है? ये सोचने की बात है। अगर गाय हिंदू की है तो वो क्यों बेचता है? अगर उसकी मजबूरी है तो ही बेचता है। क्योंकि मैं ऐसे फार्मर्स के पास गया और जानबूझ के गया, जैसे गोरक्षक है, उनसे मेरे को पता चला कि सर ये गाय बेचने वाले हैं। मैं गया, मैंने देखा वो सीन। गौ माता एक घर की मेंबर होती है फार्मर की। आपको बता दूँ, गौशाला ये वृद्धाश्रम और अनाथ आश्रम है।
उसका घर सही में बोलेंगे मुझे तो ये शेतकरी है, फार्मर है। हमारे पास मजबूरी है इसलिए हम गौशाला को चला रहे हैं, नहीं तो फिर ये भी गाय निकल जाएंगी, यही है। लेकिन करना क्या है, तो ये सब फार्मर के पास ही होनी चाहिए, तभी वो संभाल पाएंगे। नहीं तो आज 400, 500, 1000, 2000 गाय में कौन सी गाय बीमार पड़ी समझने को 2-2, 3-3 दिन जाते हैं। लेकिन फार्मर के पास जाओ आप, 10 मिनट में, 20 मिनट में वो बोलेगा मेरी गाय को कुछ हुआ है। याविषयी सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com किंवा आमच्या प्ले स्टोअरवर जाऊन EDTV जालना हे ॲप डाउनलोड करा. दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना.